हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोथ, आयदर आणि नायदर या शब्दांचा इंग्रजीमधील वापर पाहू. पहिला आपण बोथ या शब्दाचा वापर पाहू. जेव्हा आपल्याकडे दोन पर्याय निवडण्यासाठी असतात आणि आपण दोन्ही पर्यायांची निवड करतो, यावेळी आपण बोथ या शब्दाचा वापर करतो. आता आपण एक उदाहरण पाहू. व्हॉट यू लाईक, टी और कॉफी? आय लाईक बोथ टी अँड कॉफी. आता आपण अदर या शब्दाचा वापर पाहू. जेव्हा आपल्याकडे दोन पर्याय निवडीसाठी असतात आणि आपण दोन्ही पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडतो, अशा वेळी आपण अदर या शब्दाचा वापर करतो. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, टी और कॉफी? आय वुड लाईक टू हॅव इदर ऑफ टी और कॉफी. आता या एक्झाम्पलमध्ये आपण टी किंवा कॉफी दोघींपैकी कोणताही एक असं निवडलंय. एक विशिष्ट टी किंवा कॉफी असं विशिष्ट निवडलं नाही. त्यामुळे आपण इदर हा शब्द वापरलेला आहे. आता आपण निदर या शब्दाचा वापर पाहू. जेव्हा आपल्याला निवडण्यासाठी दोन पर्याय असतात आणि आपण दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडत नाही, अशा वेळी आपण निदर या शब्दाचा वापर करतो. आता आपण निदर या शब्दासाठी एक्झाम्पल पाहू. व्हॉट यू लाईक, टी और कॉफी? आय लाईक नीदर टी और कॉफी. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये बोथ, ईदर अँड नीदर हे शब्द वापरतो. धन्यवाद.